जय हिंद. पहा, बॅलिस्टिक मिसाईल्सना अमेरिका आणि इस्रायल कशा प्रकारे काउंटर करून पाडतात आणि त्यांची थाड आणि पेट्रियट मिसाईल सिस्टम कशी काम करत आहे हे आपण पाहूया. इराण अजूनही झुकण्याचे नाव का घेत नाहीये आणि इस्रायलकडे किती मिसाईल्स आहेत हे समजून घेऊया. पहा, हे जे रडार असतात हे अत्यंत महागडे असतात. हे बॅलिस्टिक मिसाईलना 5,000 किलोमीटर लांबूनच पकडतात. कोणाची किंमत 800 कोटी आहे तर कोणाची 8,000 कोटी, 5,000 कोटी. हे एका जागी उभे केले की 5,000 किलोमीटरवरूनच तुम्हाला माहिती देतात. 3,500 किलोमीटर अंतरावर मिसाईलला रेडी करतात. 2,000 किलोमीटरवर वॉर्निंग देतात आणि 100 किलोमीटरच्या आसपास आले की मिसाईल मारून त्याला हवेतच पाडतात. रडार कसे काम करतात? रडारसोबत एक कंट्रोल युनिट असते. ते तपासते की येणारे विमान आपले आहे की शत्रूचे, किंवा मिसाईल येत असेल तर ते शेतात पडणार आहे की इमारतीवर. जर ते शेतात पडणार असेल तर त्याचा मार्ग म्हणजे प्रोजेक्टाईल पाहून त्याला सोडून दिले जाते. त्यानंतर हे मिसाईल युनिटला ऑर्डर देते. इराणने मात्र या सर्वांचे डोळेच फोडले आहेत. त्यांचे महागडे रडार मारून उद्ध्वस्त केले आहेत. हे रडार काही स्वस्त नसतात. 1,000 कोटी, 2,000 कोटी, अगदी 1,00,000 कोटींचे रडार धुराड्यात मिळवले. हे तर असे झाले की कीटक मारण्यासाठी औषध आणले आणि औषधातच कीड पडली. रडारचे काम शत्रूला पाहणे होते, पण इराणने रडारलाच मारून फोडले. इराणची बॅलिस्टिक मिसाईल्स आणि फतह. इराणकडे वेगवेगळ्या स्तराची बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत, जसे की फतह. त्यांचे शाहिद ड्रोन अत्यंत धोकादायक आहेत. ही मिसाईल्स आता नवीन मार्गाचा अवलंब करत आहेत. जेव्हा ती लक्ष्यावर पडणार असतात टर्मिनल फेजमध्ये, तेव्हा ती अचानक आपला रस्ता बदलतात आणि त्यांचा वेग प्रचंड वाढतो. यामुळे तोटा असा होतो की इस्रायल आणि अमेरिका जी काउंटर मिसाईल्स मारतात ती कन्फ्यूज होतात. समजा शत्रूचे मिसाईल 1,000च्या वेगाने येत आहे आणि काउंटर मिसाईल 1,200च्या वेगाने जात आहे, पण अचानक शत्रूच्या मिसाईलचा वेग 2,000 झाला तर काउंटर मिसाईल चुकून दुसऱ्याच शहरावर पडते. बॅलिस्टिक मिसाईलची कार्यपद्धती. ही मिसाईल्स आधी अंतराळात जातात आणि नंतर शत्रू देशावर येताना अनेक भागात विभागली जातात. इराणकडे अशा मिसाईल्सचा मोठा साठा आहे, जो त्यांनी जमिनीखाली म्हणजे अंडरग्राऊंड लपवून ठेवला आहे. सॉलिड फ्युएल. हे दिवाळीच्या रॉकेटसारखे असते, जे त्वरित दागता येते. इराण दिवसा याचा वापर करतो. लिक्विड फ्युएल. यात इंधन भरण्यासाठी 2 ते 3 तास लागतात, म्हणून इराण रात्रीच्या वेळी याचा वापर करतो, जेणेकरून अमेरिकन ड्रोन्सना ते दिसू नयेत. इराण दररोज 500 ड्रोन आणि मिसाईल्स बनवत आहे. ही सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे. क्लस्टर मिसाईल्स आणि रशियाची साथ. इराणकडे आता क्लस्टर मिसाईल्स आली आहेत. यात एका मिसाईलमध्ये अनेक छोटे बॉम्ब असतात. शत्रूच्या भागात पोहोचताच हे मिसाईल उघडते आणि छोटे बॉम्ब सर्वत्र पसरतात. हे बॉम्ब कधीही फुटू शकतात, 2 दिवसांनी किंवा 2 वर्षांनी सुद्धा. रशियाने इराणला हे तंत्रज्ञान दिले आहे. इराणने रशियाला ड्रोन दिले आणि बदल्यात रशियाने त्यांना क्लस्टर मिसाईल तंत्रज्ञान आणि युद्धाचा अनुभव म्हणजे डेटा दिला. अमेरिकन कमांडर कोणत्या मजल्यावर थांबले आहेत याची अचूक माहिती रशियाने इराणला दिली आणि तिथेच हल्ला झाला. भारताची स्थिती आणि आकाश यंत्रणा. भारत आणि रशियाचे संबंध जुने आणि चांगले आहेत, तसेच इराणशीही आपले चांगले संबंध आहेत. भारताने शेषनाग ड्रोन बनवले आहे, जे शाहिदपेक्षा उत्तम आहे. तसेच आपले आकाश एअर डिफेन्स सिस्टम खूप प्रगत आहे. तुर्कीने पाकिस्तानला ड्रोन दिले होते, पण भारताने ती सर्व न्यूट्रलाइज केली होती. इस्रायलची चाल आणि ग्रेटर इस्रायल. इस्रायलने अमेरिकेला या युद्धात अडकवले आहे. इस्रायलचे हवाई दल आणि एअर डिफेन्स सध्या दबावाखाली आहे, म्हणून ते अमेरिकेच्या मदतीने इराणवर हल्ले करत आहेत. इस्रायलला ग्रेटर इस्रायल बनायचे आहे, ज्यासाठी त्यांना लेबनॉन, सीरिया आणि इराकच्या काही भागांवर ताबा मिळवायचा आहे. 10-12 एप्रिलपासून ते लेबनॉनवर मोठा हल्ला करण्याची शक्यता आहे. इराणची मच्छर ब्रिगेड आणि DMD. इराणने आपली संरक्षण व्यवस्था विकेंद्रित केली आहे. त्याला डिसेंट्रलाइज्ड मोझाईक डिफेन्स म्हणतात. त्यांनी देशाला 31 तुकड्यांमध्ये विभागले आहे. जर राजधानी तेहरान किंवा मुख्य नेते मारले गेले तरी या 31 ब्रिगेड्स स्वतःहून हल्ले चालू ठेवतील. समुद्रात इराणकडे मच्छर ब्रिगेड आहे, म्हणजे हजारो लहान पण वेगवान बोटी. या बोटी इतक्या वेगवान असतात की त्यांवर निशाणा साधणे कठीण असते. पर्यावरणाची हानी आणि भविष्य. युद्धामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे पर्यावरणाची धूळधाण उडाली आहे. तेल डेपो जळत आहेत, समुद्रात तेल गळती होत आहे. इराण आता पिण्याच्या पाण्याच्या प्लांटवर हल्ले करण्याची धमकी देत आहे. जर त्यांनी पाण्याच्या स्रोतांमध्ये पारा म्हणजे मर्क्युरी मिसळला तर मिनीमातासारखे भयंकर आजार पसरू शकतात, ज्यामुळे संपूर्ण शरीराला अर्धांगवायू होऊ शकतो.
अशा प्रकारे हे युद्ध केवळ 2 देशांमध्ये न राहता संपूर्ण जगासाठी आणि पर्यावरणासाठी धोकादायक ठरत आहे.